गणिताचा पेपर असो किंवा आयुष्याचा हिशोब, ज्याला व्याज काढता येतो तो कधीच तोट्यात जात नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण इयत्ता 6वीच्या बँक व सरळ व्याज या धड्यातील सराव संच 35 मधील शाब्दिक उदाहरणे अगदी सोप्या भाषेत सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला काय विचारले बघा. 10 दराने 6,000 रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 म्हणजेच काय? दर, साल, दर, शेकडा. म्हणजेच दर किती दिला आपला? 10%. त्यानंतरनं जे काही 6,000 रुपये म्हणजेच काय आहे रे? मुद्दल. तर कालावधी आपल्याला दिला आहे एका वर्षाचा. तर चला पहिल्यांदा आपण काय केले, जे काही उदाहरण आहे त्यामधील मुद्दल किती आहे बघा? 6,000 रुपये. त्यानंतरनं जो काही दर आहे, हा दर किती आहे रे? 10%. त्यानंतरनं जो काही कालावधी आहे तो किती आहे रे? तर तो आहे 1 वर्ष. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग आता काय करूया, जे काही सरळ व्याजाचं सूत्र आहे, आपल्याला काय विचारले, सरळ व्याज किती होईल? जसं आपण धड्यामध्ये पाहिले, सरळ व्याजाचं सूत्र काय आहे बघा रे? सरळ व्याज काढण्याचं जे काही सूत्र आहे ते काय आहे रे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा कालावधी भागिले 100. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा, जर मी ह्यामध्ये काय केलं रे? किमती ठेवल्या. मुद्दल किती आहे बघा? तर मुद्दल आहे 6,000 गुणिले दर किती आहे रे? 10 गुणिले काळ किती आहे बघा? 1 वर्ष भागिले काय येणार आहे? भागिले येणार आहे 100. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे जे काही अंश आणि छेदामध्ये असणारे, अंशामधील हे 2 शून्य छेदामधील 2 शून्याला गेले. तर काय राहिलं बघा रे वरती? तर वरती काय राहिलं? तर हे 60 गुणिले 10 60 गुणिले 10 गुणिले 1 म्हणजेच 10 एक्के 10 आणि 60 गुणिले 10 म्हणजे 10. बघा इथं मी जर गुणाकार केला तर काय होणार आहे? 6 एक्के 6 आणि वरचे हे 2 शून्य म्हणजेच काय येणार आहे? 600 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर जे काही एका वर्षाचे व्याज आहे काय आहे बघा? म्हणून एका वर्षाचे व्याज 600 रुपये होईल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? 600 रुपये होईल. त्यानंतर आता बघा दुसरा प्रश्न काय विचारला आहे बघा तुम्ही. जो काही महेश आहे, ह्या महेशने काय केले रे? रुपये 8,650 हे काय आहे? दर, साल, दर, शेकडा 6% दराने 1 वर्षासाठी बँकेत ठेवले. तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील? चला विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये आपल्याला काय काय दिले बघा. जी काही मुद्दल आहे ती मुद्दल किती दिले रे? तर मुद्दल दिली 8,650 रुपये. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही दर आहे तो दर किती दिला रे? 6% म्हणजे 6 दराने. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही कालावधी आहे किंवा जो काही काळ आहे तो किती आहे रे? 1 वर्ष. तर आपल्याला काय करायचं रे? एका वर्षानंतरनं महेशला एकूण किती रुपये, म्हणजेच इथं काय आपल्याला काढायची रे? तर इथं आपल्याला काढायची एकूण रक्कम. तिलाच आपण काय म्हणतो रे? रास असे म्हणतो. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? ही जी काही रक्कम आहे ह्या रकमेवर एकूण मिळून किती व्याज मिळालं हे आपण पहिल्यांदा काढू. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जे काही सरळ व्याजाचं सूत्र आहे काय आहे बघा? सरळ व्याज बरोबर काय आहे ते सूत्र? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला ह्यामध्ये जर मी किमती ठेवल्या तर काय येणार आहे बघा? मुद्दल किती आहे? तर मुद्दल आहे 8,650 गुणिले दर किती आहे रे? 6 गुणिले काळ किती आहे? कालावधी आहे 1 वर्ष भागिले काय येणार आहे? 100. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता मी काय करते? हे जे काही 6 आहे ह्या 6नं काय करते रे? इकडे गुणते. तर ते काय येणार आहे बघा? गुणाकार हा जर केला 6 एक्के 6, त्यानंतर बघा 6 गुणिले 0 0, 6 पंचे 30, उत्तरामध्ये 0 हातचा गेला 3, 6 6 36, 36 अधिक 3 37, 38, 39. म्हणजेच इथं काय आले रे? इथं आले 9, पुन्हा गेले इकडे हातचा 3, 6 8 48, 48 अधिक 3 काय येणार आहे? 48, 49, 50 आणि 51. लक्षात आलं का? 6 8 48, 48 अधिक 3
49, 50, 51. तर इथं काय येणार आहे बघा, 51,900 भागिले काय येणार आहे रे 100. विद्यार्थी मित्रांनो, अंशामधील हे जे काही 2 शून्य आहेत हे छेदामध्ये गेले. काय अंशामधील हे 2 शून्य छेदामध्ये 2 शून्याला गेले. तर वरती काय राहिलं रे, तर वरती रक्कम राहिली 519. किती राहिली बघा, 519. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जे काही सरळ व्याज आहे ते किती आहे रे, 519. लक्षात आलं का? आता आपल्याला जे काही काय काढायचं आहे, आपल्याला काढायची आहे रास. तर बघा, रास म्हणजेच काय आहे, तर रास आहे एकूण रक्कम. एकूण रक्कम महेशनं काय केलं होतं बघा, जी काही रक्कम किती होती 8,650 ही त्याने काय केली होती, बँकेत ठेवली. आणि बँकेने त्याला किती रुपये व्याज दिलं रे, बँकेने व्याज दिलं 8,650वर 519 रुपये. तर बघा, 0 अधिक 9 बरोबर काय येणार आहे 9. 5 अधिक 1 बरोबर 6. 6 अधिक 5 बरोबर 1101. हातचा गेला 1. 8 अधिक 1 बरोबर 9. म्हणजेच महेशला एकूण किती रुपये मिळणार आहे रे, जी काही एकूण रक्कम त्यालाच आपण जी काही रास म्हणतो, तर ती किती असणार आहे 9,169 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर इथे काय येणार आहे बघा, महेशला एकूण 9,169 रुपये मिळतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न 3 बघा, अहमद चाचाने बँकेकडून काय घेतले रे, 25,000 कर्ज घेतले. काय घेतले, 25,000 कर्ज घेतले. व्याजाचा दर सालास 12% असल्यास 1 वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील. आता बघा, हे ते आपल्याला काय विचारले, जे काही त्यांनी कर्ज घेतले त्या कर्जावर आपल्याला बँकेस किती रुपये व्याज द्यावं लागणार आहे. लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपण काय करूया, ही जी काही मुद्दल आहे ती मुद्दल किती आहे रे, तर मुद्दल आहे 25,000. काय आहे रे, मुद्दल आहे 25,000. त्यानंतर जो काही दर आहे तो काय आहे रे 12%. त्यानंतर कालावधी किती दिला आहे रे, तर कालावधी दिला आहे 1 वर्ष. काय दिलं आहे रे, 1 वर्ष. पहिल्यांदा आपण काय करूया, जे काही सरळ व्याजाचं सूत्र आहे, काय आहे बघा सरळ व्याजाचं सूत्र. तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, तर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. लक्षात आलं का? मी काय केलं, ह्यामध्ये त्या किमती ठेवल्या. काय येणार आहे, मुद्दल किती आहे रे 25,000 गुणिले दर किती आहे 12 गुणिले कालावधी किती आहे रे 1 भागिले काय येणार आहे 100. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही हे 25,000 आहेत, ह्या 25,000मधील अंशामधील ह्या 2 शून्याला छेदामधील 2 शून्य गेले. आता बघा वरती काय राहिलं रे, 250 गुणिले 12 गुणिले 1. मी काय केलं, 12नं काय केलं, ह्या 250ला गुणलं. तर काय येणार आहे 12 गुणिले 0 0. 12 पंचे 60 0 हातचा गेला 6. 12 दुने 24. 24 अधिक 6 बरोबर काय येणार आहे रे 30. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही सरळ व्याज आहे ते किती आहे रे 3,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, जे काही अहमद चाचांना बँकेला किती रुपये परत द्यावे लागतील त्यासाठी बघा, एकूण रक्कम मी काय सांगितलं बघा, एकूण रक्कम म्हणजेच काय असणार आहे, एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे रे, तर मुद्दल आहे 25,000. किती आहे रे 25,000 अधिक व्याज किती आहे रे 3,000. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 अधिक 3 बरोबर काय आले रे 28,000. काय आले 28,000. लक्षात आलं का? म्हणजे अहमद चाचाने बँकेकडून किती रुपये घेतले होते, 25,000 कर्ज घेतलं होतं. तर हे जी काही 3,000 आहे ह्या 25,000वर ते काय आहे रे व्याज आहे. तर अहमद चाचांना 1 वर्षानंतरनं 28,000 रुपये बँकेला द्यावे लागतील. म्हणून बघा, अहमद चाचांना 1 वर्षानंतर बँकेला 28,000 द्यावे लागतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?
जेव्हा आपल्याला एकूण रक्कम विचारली जाते तेव्हा आपल्याला काय करायचे, जे काही मुद्दल आहे आणि त्या मुद्दलावर होणारं व्याज ह्या दोघांची बेरीज करून ती एकूण रक्कम काढायची आहे. लक्षात आलं का? त्यानंतर चौथं गणित काय आहे बघा. शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून काय घेतलं रे, 35,250 दर साल दर शेकडा 6 दराने एका वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्षाखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल. जसं आपण काय पाहिलं रे, जे काही हे तिसरं उदाहरण पाहिलं तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त इथे व्याज द्यावे किती द्यावे लागेल हे आपल्याला काढायचं. तर पहिल्यांदा आपण काय करूया, जी काही मुद्दल आहे तिथे मुद्दल लिहून घेऊया. मुद्दल किती आहे बघा, मुद्दल आहे 35,250 रुपये. किती आहे मुद्दल, 35,250 रुपये. त्यानंतर दर किती आहे रे, तर 6% म्हणजे 100वर 6 रुपये. लक्षात आलं का? आणि जो काही कालावधी आहे तो काय आहे रे, 1 वर्ष. काय आहे, 1 वर्ष. चला मग विद्यार्थी मित्रांनो, जे काही सरळ व्याजाचं सूत्र आहे ते लिहूया. काय आहे बघा सरळ व्याजाचं सूत्र, तर सरळ व्याज बरोबर काय येणार आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला ह्यामध्ये काय करूया रे, किमती ठेवूया. मुद्दल किती आहे बघा, 35,250 गुणिले दर किती आहे रे, 6 गुणिले काळ किती आहे, 1 वर्ष भागिले काय येणार आहे, 100. मी काय केलं, हे जे काही गुणाकार आहे हा गुणाकार करून घेतला. म्हणजेच काय येणार आहे बघा, 6 गुणिले 0 0, 6 पंचे 30, 0 हातचा गेला 3, 6 दुने 12, 12 अधिक 3 13, 14, 15, 15शी 5 हातचा गेला 1, 6 पंचे 30, 30 अधिक 1 31शी 1 हातचा गेला 3, 6 त्रिक 18, 18 अधिक 3 बरोबर काय येणार आहे रे, 21. म्हणजेच जे काही एकूण रक्कम झाली किती झाली रे, 2,11,500 भागिले 100. तर विद्यार्थी मित्रांनो, अंशामधील हे 2 शून्य छेदामधील 2 शून्याला गेल्यानंतर किती रुपये राहिले रे, तर तिथे राहिले बघा 2,115 रुपये. लक्षात आलं का? म्हणजेच शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांना किती व्याज द्यावे लागेल रे, तर 2,115 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणून इथे काय लिहिणार आहे बघा, म्हणून किसनरावांना बँकेला 2,115 रुपये व्याज द्यावे लागेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 35 सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, जे काही सरळ व्याजाचं सूत्र आहे ह्या सरळ व्याजाचं सूत्र काय करायचं रे, ह्या सूत्राचा वापर करून ही शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत. फक्त लक्षात ठेवा, प्रश्न नीट वाचा. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, प्रश्न नीट वाचून त्या प्रश्नामध्ये मुद्दल दर काळ वाचायचं, ते ओळखायचं. आणि ह्यामध्ये जर गुणाकार तुमचा चुकला नाही, भागाकार चुकलं नाही, तर मार्क फक्त तुमचेच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं की सरळ व्याज काढणं किती सोपं असतं. अशाच प्रकारे सराव संच 35चा तुम्ही स्वतः प्रयत्न करून पहा. काही अडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. लक्षात ठेवा, गणित ही घोकमपट्टी नाही तर बुद्धीची कसरत आहे. पाहत राहा, शिकत राहा फक्त मराठी लेक्चरवालीसोबत. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.